टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी टेमघर में श्री विठल माझा लेकुरवाला मंदिर पे अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन। हम आपको बता दें कि भव्य पालकी निकाला गया था गांव में। आप देख सकते हैं कि माननीय श्री बालाराम चौधरी साहब और उनके पुत्र और उनका परिवार पालकी में शामिल हुए थे और पूरे गांव में घूम करके नाचते हुए सब वारकरी समुदाय के लोग भक्ति में लीन थे। तो वहीं पे मंदिर पर जाकर के पालकी वहाँ पे रखे और वहाँ पे माननीय श्री मदन बुआ साहब के हाथों द्वारा और मान्यवर गणों के हाथों द्वारा दीप प्रज्वलित भी किया गया, जो बहुत ही सुंदर दृश्य लग रहा था। तो आप देख सकते हैं हमारे चैनल के माध्यम से। और बुआ साहब ने बहुत ही अच्छी अच्छी बातें बताई, जो हम थोड़ा बहुत आपको दिखाने की कोशिश कर रहे हैं। आप जरूर देखें और सुनें। मारा टारी करा आप लगा दिया। अब मोला कभी डोले हम पंढरपूरला
पण त्याच्यामध्ये जर मुलींना धूर झाला की घर आपला काळा होतो. घर काळा होता का? तो का काळा झाला? जरा शांत बसता का? ज्याला जायचं असेल त्याने कारण चूल पेटवली, धूर झाला म्हणून काळा झाला. आधी काळा होता का? तो नव्हता. ज्ञानोबारायांनी सुंदर याच्या मागे सांगितलेलं आहे. खरं म्हणजे माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ या जगामध्ये नाहीये. परंतु माणसाला सगळं करण्यासाठी टाइम मिळतं, फक्त ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचण्यासाठी टाइम मिळत नाही. का? हे धर्माचं कार्य आहे. भगवान परमात्म्याने का श्लोक टाकले? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढला जाते या पृथ्वीवर, त्या त्या वेळेला त्या अधर्माचा नाश करण्यासाठी देवाशी अवतार, संताशी संसार दोहोचा विचार एक वेळा. देव पण त्या वेळेला येतात आणि संत येतात. त्यावेळेला भगवान परमात्मा काय करतो? आम्हा राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा नेहमी अवतार धारण करतो. आणि तो अवतार धारण केला की पुन्हा धर्माची रूढी लावून देतो. कशासाठी? 3 दिवस झाले ते रात दिवस तुम्ही या सप्ताहामध्ये जागरण करता. हे धर्म टिकवण्यासाठी का धर्म घालवण्यासाठी करता? टिकवण्यासाठी. गेले आनंदाचे दिवस लवकर निघून जातात. गेला 3रा दिवस पण संपला. एक कीर्तन राहिले, उद्या काला होईल. आनंदाचे दिवस लय लवकर जातात, पण दुःखाचा एक एक दिवस जाता जाता माणसाला नको करता नाकातून फेस निघतं माणसाच्या. का? त्याचं कारण दुःख आहे. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणा वाटे, की मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं? कोणाला वाटत नाही. प्रत्येक माणसाला वाटतं. देवाकडे गेला तरी माणूस देवाला सांगतं की आम्हाला सुखी ठेव. प्रत्येक माणूस सुखी राहण्यासाठी त्या देवाला साकडं घालतं. म्हणजे 3.5 दिवस कशासाठी चाललेत? सुखी ठेवण्यासाठी तर चाललेत. काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. तई योगिया पाये दिवाळी निरंतर मी अविवेकाची
निरंतर मी अविवेकाची काजळी खेळोनी विवेक दीप उजळी काही योगिया पाये दिवाळी निरंतर राजा केवल देता जगद्गुरु